आता इकडे लक्ष द्यायचं. तुम्हाला सांगतो 13 वर्ष म्हणजे काय वय असतं. आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं या ठिकाणी परिसर बघितल्यानंतर एका गोष्टीचा शल्य मात्र आप्पा मनात कायम राहील की 13 वर्षाच्या ज्या मुलीवर अन्याय झाला, ज्या मुलीवर अत्याचार झाला, त्या मुलीनं ज्या वेदना सहन केल्या त्या दुसऱ्याच्या घरातल्या वेदना होत्या, त्या आपल्या घरापर्यंत अजून यायच्या आहेत. त्यामुळे त्या वेदनेची आपल्याला जाणीव आहे. आक्रोश मोर्चा मुलीवर झालेल्या बलात्काराच्या निमित्तानं निघत असताना आम्हाला वाटतंय की आम्ही ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतलाय त्या मातेची संख्या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं जास्त पाहिजे. मी तर बघितल्या बऱ्याच महिला माता भगिनी आक्रोश मोर्चा इथे चालू आहे तर कॉलेजची एक मुलगी निवांत चालत गेली. म्हणजे कुठं तर अजून तुमच्यामध्येच त्याची निर्मिती व्हायची. अवघं 13 वर्षाचं वय एखाद्या मुलीचं असेल, 7 दिवस 32 लोक जनावरासारखी तिच्यावर तुटून पडत असतील तर या प्रचंड उन्हामध्ये आपण बसलोय. आपल्याला आता बसायला 1 तास त्रास होतोय. 7 दिवसात प्रत्येक दिवसात 24 तास असतात. 240 आणि 28 248 तास त्या मुलीच्या शरीराचा भोग घेतला जातो आणि भोग घेणारे 32 आरोपी असतात, 32 नराधम असतात. काय वेदना झाल्या असतील, काय यातना झाल्या असतील आणि तिच्या कुठल्या कुठल्या अवयवाला त्या नराधमाने स्पर्श केला असेल, त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला असेल, कसा उपभोग घेतला असेल, हे ज्या मातेला कळेल ना ती माता नक्कीच अशी आक्रोश मोर्चा. आजचं दुर्दैव आणखी सांगतो आपण. आजच कोपर्डी प्रकरणाला बरोबर 10 वर्ष पूर्ण झाली. असे अनेक आक्रोश मोर्चे निघाले, अनेक जनसंतोष जनप्रक्षोभ या ठिकाणी अनेक मोर्चाच्या माध्यमातून झाला. पण कोपर्डी प्रकरणाला गेली 10 वर्ष झालं न्याय मिळाला नाही. धायगुडे साहेब, हे प्रकर्षानं तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रात घ्या की जी व्यवस्था शंड असेल तिथं आपण आक्रोश मोर्चा जर काढला तर आपल्या इथल्या मुलीला न्याय मिळेल का? 13 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. एक रिक्षा चालक ज्याच्यावर आपण आपल्या घरचा माणूस म्हणून विश्वास ठेवतो, त्या रिक्षामध्ये ती मुलगी बसते काय? तो माणूस तिला नेऊन या कोट्यवधी रुपये शरीराला फक्त 5,000 रुपयाला विकतो काय? आणि 32 जण आळीपाळीनं 7 दिवस तिच्यावर तुटून पडतात. प्रचंड वेदना आहे, प्रचंड वेदना आहे. त्या शब्दात सांगून तुम्हाला आम्हाला समजतील का नाही मला माहित नाही. पण ज्या मुलीवर हा अन्याय झाला असेल, ज्या मुलीवर हा अत्याचार झाला असेल, तिच्या आई बापांच्या जवळ बसला की तुम्हाला समजून येईल की तिच्या प्रत्येक अवयवाला प्रचंड वेदना झाल्या असतील व प्रचंड वेदना झाल्या असतील, प्रचंड वेदना झाल्या असतील. आम्ही पुरुष म्हणून जन्माला आलो ह्याचा आम्हाला अजिबात अभिमान वाटत नाही. पण ज्या स्त्रीच्या उदरातून आम्ही जन्माला आलो त्या स्त्रीवर जर एवढा अन्याय अत्याचार होत असेल धायगुडे साहेब, तर मला सांगा आम्ही कुठल्या व्यवस्थेत राहतोय? राजस्थानमध्ये घडलेला हा प्रकार आहे, महाराष्ट्राचा काही संबंध नाही. पण ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला, शिवाजी महाराजांनी एवढंच सांगितलं, माझ्या स्वराज्यातल्या प्रत्येक महिलेचा अभिमान स्वाभिमान जपलाच पाहिजे. पण परराज्यातील महिलेचा अभिमान स्वाभिमान आणि त्यांचा सन्मान जपणं ही काळाची गरज आहे. मुलीनो, बाप तुमच्या हातात मोबाईल नावाचं गॅजेट देतो. तुम्ही त्या मोबाईलच्या माध्यमातून इंस्टाग्रामवर एखादी ओळख वाढवता. तुम्हाला वाटतं माझ्या बापापेक्षा हा जवळच आहे. तुम्ही त्याच्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं. तुम्ही त्याला भेटायला जाता. जाऊ नका बाळांनो, तिथं 8-8, 10-10 लोक टपून बसलेले असतात तुमची अश्लील व्हिडिओ तयार करण्यासाठी, तुमचे अश्लील फोटो घेण्यासाठी आणि तुम्हाला त्या फोटोच्या माध्यमातून अनेकांसोबत शरीर संबंध करायला लावणारे अनेक नराधम चौकात बाळांनो टपून बसले. आमिर भैयांनी तुम्हाला सांगितलं ना, ठेचून मारा. ठेचून मारण्यापेक्षा तुमच्या नजरेत एवढी आग निर्माण करा की समोरने एखाद्याने तुमच्याकडे वाईट नजरेनं बघितलं तर त्याची नजर तुमच्या पायापाशी आली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी तुमच्या बापाला देखील समाधान वाटेल की ह्या वाघाने एका वाघिणीला जन्म दिलाय. बाप तुमच्यासाठी प्रचंड काबाड कष्ट करत असतो बाळांनो. बाप फक्त राबत नसतो तर तुमची स्वप्न स्वतःच्या रक्तातून सत्य करण्यासाठी अहोरात्र झटत असतो. त्याच्या पाठीचा कणा कितीही वाकला, त्याला कितीही वेदना झाल्या तर त्याला प्रत्येकाला वाटत असतं की माझी मुलगी ह्या पोलिसांच्या ड्रेसमध्ये ज्या महिला उभारल्यात ना त्यांच्यासारखी सक्षम आणि भक्कम झाली पाहिजे. यासाठी बाप झटत असतो बाळांनो.
इंस्टाग्रामवर एखादी ओळख वाढवायची, एखाद्या छोट्याशा आमिषाला बळी पडायचं आणि त्याच्या पाठीमागे निघून जायचं, यापेक्षा जो तुमच्याशी ओळख वाढवायचा प्रयत्न करतोय त्याची जाणीव समाजातील चांगल्या माणसाला, म्हणजे तुमच्या घरात असणारा तुमचा एकमेव पाठीराखा तुमचा बाप आहे, त्या बापाला करून द्या. तुमची सगळी स्वप्न त्या बापाकडे मागा. 13 वर्षाच्या मुलीवर अन्याय अत्याचार होतो ही साधी गोष्ट नाहीये. आज राजस्थानमध्ये घडलंय, कोपर्डी प्रकरणाला 10 वर्ष आज पूर्ण झाले, तिला अजून न्याय मिळाला नाही. आपण 13 वर्षाच्या मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचारासाठी राजस्थान मधील त्या नराधमांना शिक्षा व्हावी म्हणून या ठिकाणी आक्रोश मोर्चा काढतोय. फक्त आक्रोश मोर्चा काढून याचा न्याय मिळत नसतो महिला माता भगिनींनो. तर आक्रोश मोर्चा काढण्या अगोदर आपल्यातला आक्रोश बाहेर आला पाहिजे. जो जो आपल्याकडे वाईट नजरेनं बघतोय या समाजामध्ये, जो जो आपल्याकडे तिरक्या नजरेनं बघतोय, जो जो व्यक्ती त्याची नजर आपल्या छातीवरती टाकतोय, जो जो व्यक्ती त्याची नजर ज्या उदरातून आपण जन्म घेतला त्या पोटावरती टाकतोय, जो जो त्याची नजर आपल्या अवयवाकडे टाकतोय, त्याचे डोळे काढण्याची क्षमता इथल्या महिला माता भगिनींच्या जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत असे हजारो आक्रोश मोर्चे जरी झाले, तीरमारे साहेब, ही विश्व बदलाची परंपरा गेली 2600 वर्ष चालू आहे. इथं काही घंटा बदल झालेला नाही. आणि तुम्ही आम्ही जर आक्रोश मोर्चा काढून बदल होत असते तर आतापर्यंत त्या 32 लोकांना न्याय, 32 लोकांना शिक्षा झाली असती आणि त्या मुलीला न्याय मिळाला असता. आपण महाराष्ट्रातल्या प्रकरणावर बोलूया. कोपर्डीला 10 वर्ष झाली, अजून त्या नराधमांना शिक्षा होते. परवा 14 वर्ष झालेला रास आणि तिच्यावर झालेले प्रचंड अन्याय आणि अत्याचार आपल्या काळजामध्ये दुस्मत ठेवून आपल्या समाजापर्यंत ही परिस्थिती निर्माण होणार नाही. माझी प्रत्येक मुलगी, माझी प्रत्येक महिला, माझी प्रत्येक भगिनी सुरक्षित राहिली.